टाइम आहे सकाळ भावांनो. आपण निघालो आहे, आत्ताच निघालो. जरा लेट झाला मला पण. पालखी कोण नाही, शेवटची निशाणी आपल्यासोबत. लय लेट झाला. आता मी, निशाणी हो दादा आणि मामा, आपण तिघच चालतोय. आजचा हॉल्ट आहे लांब आहे. आता दुपारचा हॉल्टच 22 किलोमीटर आहे, त्यामुळे आपल्याला पल्ला गाठायचा आजचा. आज भरपूर चालत आहे. कालसारखं लवकर नाही येणार आहे रात्रीचा हॉल्ट. रात्री पण लय लांब आहे. आता लवकर लवकर चालूया. ऊन यायच्या आधी आपण पालखी सोबत जाऊया. फिर आपण नाश्त्याच्या स्पॉट पर्यंत ते लवकर जाऊ, म्हणजे असं नाश्ता केला की पालखीला जॉईन होऊ. चला पुढे जाऊन भेटूया. काय म्हणजे वक्त सांगतो तुम्हाला. काल पण दिवस मस्त गेला. काल हॉल्ट पण चांगला होता, त्यामुळे काय वाटलं नाही. सकाळी दादा आलेला सुट्टीचा, ते रात्रीच आलेला, म्हणजे सकाळी नाही रात्री तो आहे आपल्यासोबत पुढेपर्यंत. सकाळी त्यांनी लवकर उठून काकड आरती वगैरे घेतली. मस्त एवढं प्रसन्न वाटलं सकाळच्या काकड आरती. काय सांगू, दादाचे आभार मानायचे एवढे कमी आहे दादा आलेला म्हणून. दादाचा मंडळाला भरपूर सपोर्ट असतो. मंडळाला सगळ्या कामात मंडळाच्या मदती असतो. तर दादांची दादासोबत भरपूर जण स्मृतिजोतचे जे आपल्याला सपोर्ट करतात. असेच सपोर्ट करत राहा. एवढंच नाही तर बाकीचे मंडळ पण सपोर्ट करतात आपल्याला, तर त्यांचा पण असा सपोर्ट राहू दे. साई भक्तांसाठी ही चांगलीच आहे की एवढे जण त्यांच्या सोबतीला आहेत. मला काही कमी पडत नाही. एवढा थोडे थोडे आपल्याला भेटतात आपली पोरं. पुढे जाऊया, पुढे चला लवकर, त्यांना पण गाठू. चला साईराम भावांनो, चालतोय आपण अजून. हे बघा, यावर्षी पहिल्यांदा एवढा साफ रस्ता भेटला, कारण की रस्त्याचा म्हटलं काल रात्रीच झाला इकडे. एकदम चांगला रस्ता भेटला नाही तर हा रस्ता पण खराब असतो बघा. असाच असतो याची हालत. खड्डे बिड्डे पडलेले काय काय किंवा काच बीज फुटलेले असतात. पण आता नाही आहेत रस्ते, दिसत तर नाही आहे. म्हणजे चांगला केला आहे साफसूफ. म्हणजे पायी चालणाऱ्याला पण काही टेन्शन नाही. जो अनवाणी आहे त्याला पण काही हे नाही. एकदम व्यवस्थित रस्ता केला आहे. बघू पुढेपर्यंत केवढा हा रस्ता. मामा आणि मी आहे. मामा आहेत पुढे चालतात, त्यांना काय करून लवकरात लवकर घेऊन जायचं आहे. निशाणी भरपूर मागे थांबली आहे. निशाणी लास्टची निशाणीला आपण मागे टाकलं आहे. आपण जाऊया लवकर. असं जर कवर केलं तर आडगावच्या साई मंदिरापर्यंत आपल्याला पालखी भेटेल. मग पालखीसोबतच मामाला घेऊन चालू. चल साईराम, थांबा तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा कसं मस्त भारी वाटतं इकडनं चालायला. त्याचं कारण म्हणजे इकडे अजूनही अशी काय हे नाही केलं आहे किंवा डोंगरं तोडून टाकणं वगैरे. हा असाच व्ह्यू मस्त दिसतोय. हा रोडवर पण गाड्या आज कमी आहे आणि ऊन पण नाही आलं आहे, त्यामुळे इथे काय चालायला वाटत नाही. सर्व झाडं आहेत वरती. आता आजपासून तर आपल्याला असंच काही ना कधी गावासारखं दिसत राहणार. कारण की आपण आता आहे आडगावला म्हणजे आता पोचू आपण आता थोड्या वेळात. आडगावला मंदिरात जायचं आहे. अजून किती वेळ आहे, पण मस्त असं एकदम चालायला मस्त वाटतंय. जर आता आपल्याकडे ही पूर्ण ग्रुप असता तर अजून भारी मजा केली असती आपण. ही करतातच आहे मजा पुढे, पण मी मागे राहिलो. आज मी फोन पण चार्जिंगला काढायचं विसरलेलो म्हणून जरा माझी तयारी पण लेट झाली. त्यामुळे साईराम देव पालखी आणि इथे आपलं बाबांचं मंदिर आहे आडगावचं. मुंबईवरून येणाऱ्या भरपूर पालख्या इथे थांबतात. मूर्तीच इकडची बाबांची एकदम तेजस्वी आहे. बघत राहावंसंच वाटतं. नाश्त्याला बसलेलो सगळे. पार्क कोण आहे? पार्क झालं भाऊ कोण फक्त नाश्ता करायला या. काय करू अरे पण ते
हे अमोल हॉटेलचा अगोदर स्पॉट आहे, अमोल हॉटेल नाही स्पॉट. बाबू त्याला पकडे. साईराम आहे बघा, मुंबई शिर्डीला गेलेली सायकलवरनं माणसं परत मुंबईला चालू. साईराम साईराम. साईराम भावांना आपण नाश्त्याच्या ऑर्डरनं निघालोय. ते बघा ऊन आला, सुरू झालं ऊन यायला. आता आपण थोड्या वेळाने थांबणार आहे. आता ऑनलाईन तर दाखवते 5 तासावर आहे. बघू आता किती मिनटं लागतात अजून. थोड्या वेळात आपण कुठेतरी विश्रांती घेणार आहे. आणखी पुढे आहे, सगळे एकत्र चालतात, दिसत नाही. एकदम पुढे गेले, पालखी पुढे आहे, दिसत नसेल. एकदम पुढे गेले सगळे, दाखवतो नंतर. जरा पटापट चालू आहे आता, सकाळसारखं कव्हर करूया. चला. एकदम तांडा बघा, तांडा पुढे चालतोय. पब्लिक मागे पण आहे. जरा लांब हॉल्ट आहे, त्यामुळे ठरलं की 1 तास चालायचं, थांबायचं 1 तास थांबायचं. मग सगळ्यांनी एकत्रच चालायचं. मग सगळे चालतात, हळूहळू चाला, पुढे जाऊया आणि भेटूया. व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. हवाना आपण पहिला हॉल्ट घेतला आहे, परत तिथेच हॉटेल ग्रीन व्ह्यू. पालखी आत ठेवली. आता तिथे जरा नाश्ता करूया, मग जाऊ. हे बघा, स्वयंसेवक पहिले येऊन इथे जेवतात. हा, जाऊ दे. पेशंट बसले तिथे. आपला डीजे वाला आहे, डीजेची गाणी हात वाजवतो. आपण पोचलोय. तालपेड आहे ना? 8 किलोमीटर पोरांनी नॉनस्टॉप आणली आहे पालखी.
सगळी पोरं आहेत 8 किलोमीटर धावत पालखी घेऊन आलेत नॉन स्टॉप. बघा कोकम पाणी. तर जेवणात बघा आज पुरी, लोणचं, श्रीखंड, छोले, भात. दाखव दादू छोले वाले. बघा सगळे इथे बसले आहेत पेट्रोल पंपवर. तिथे भजनाची तयारी चालू आहे. This